अशा अवस्थेत तिला असं घर सोडून जावं लागतंय, दारोदारी भटकावं लागतंय बघून कसं तरी होतंय ग, पण नाईलाज होता ग माझा. कधी कधी स्वार्थासाठी ना दुसऱ्याचं दिसत असलेलं दुःख नजरेआड करावं लागतं आणि मी तेच केलं. आणि यात माझं काही चुकलं असं नाही वाटत मला. ते उचल, ठेव. दीपक आले. अरे समीर, सगळीकडे बघितलं, नाही भेटली. अर्पिता जिकडे जिकडे जाण्याची शक्यता आहे ना त्या सगळ्या ठिकाणी पायी आलो आहे, पण कुठेच नाही आहे. मी काय म्हणते समीर, तुमच्यात काही भांडण झालं होतं का? किंवा कोणीतरी काहीतरी तिला बोललं होतं का? नाही, असं काहीच झालं नाही आजी. अरे मग आत्ता आजारपणातून उठली ती. हो ना, नक्कीच तिने काहीतरी मनाला लावून घेतलेलं दिसते. ब्रो, वहिनी घर सोडून नसेल ना गेली? अरे असं नाही कुठे असणार ती इथे कुठे, नाही जाणार ती अशी. हो ना. हे असं विस्कटलेलं तोंड घेऊन समीरने तुला चार चौघात मिरवावं असं वाटतं तुला? तू काहीच बोलणार नाही अगं, पण मला माहिती आहे ना लाज वाटत असणार त्याला तुझी. या मुलीबरोबर आयुष्यभर संसार करायचा म्हणजे या मुलाची परीक्षाच आहे. फोन बंद येतोय त्यांचा. समीर, आम्ही बघून येतो. हेमंत, प्रतीक, चल. ब्रो, मी वहिनीच्या माहेरी चेक करतो एकदा फोन. कदाचित तिकडे असेल. कुठे कामाला लावलं या बिल्डरनी आपल्याला. ही सगळी कागदपत्र कधी लागतील असं वाटलं सुद्धा नव्हतं. त्यात कल्याणी गेली माहेरी. ती जर इथे असली असती ना तिलाच लावलं असतं कामाला. कविता, काम जरी कंटाळवाण असलं ना तरी महत्वाचं आहे. हा, त्या बिल्डरने मागच्या वेळी आपली भेट टाळली होती, माहितीये तुला ना. पण यावेळी ठरवलंय जायचं तयारी निशी आणि तुकडाच पाडायचा. सापडलं बाबा, हेच आहे ना आपलं अग्रीमेंट. यात सगळे आपल्या डिटेल्स दिलेत रूमच्या. अहो हे बघा ना, ह्याचा काय फायदा होण्यासारखा आहे का? आई, मानलं तुला. सगळे पेपर्स किती नीट व्यवस्थित जपून ठेवलेस ग. आता तो बिल्डर आपल्याला नवीन बिल्डिंग मध्ये जागा नाकारूच शकत नाही. नेक्स्ट मीटिंगला जाताना ना आपण हे सगळे पेपर्स घेऊन जाऊया, म्हणजे त्याची बोलती तिथल्या तिथे बंद होईल. आता फक्त आपल्याला बिल्डर भेटायला हवा. हा, अरे वा निकी, सगळ्या गाठी सुटायला लागल्या. हा, बिल्डरचा मेसेज आलाय, उद्याची वेळ दिली त्याने आपल्याला. समोरून मेसेज आलाय म्हणजे मला नाही वाटत की मागच्या वेळी त्याने आपली भेट टाळली असेल. हा? आणि बिल्डरशी आपली काही वैयक्तिक दुश्मनी नाहीये ना. बी पॉझिटिव्ह. मला वाटतं निकी, या भेटीमध्ये आपल्या जागेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल बघ. हा? निकी, संध्याकाळी नचिकेत आणि कल्याणी आले की त्यांना आठवणीने सांग उद्याच्या मीटिंग बद्दल. हा, हो. हा सलीम, निकी, अर्पिता वहिनी आली तिकडे. काय बरं आहेस ना? ती सध्या बाहेर पडण्याच्या कंडिशन मध्ये पण नाहीये. इथे कशी काय येईल? असं का विचारतोस? पण म्हणजे काय झालंय? अगं, ती इथे घरी नाहीये कुठे. समर्पिता किचन मध्ये नाहीये आणि चाळीच्या आजूबाजूला पाहिलं तिथेही कुठे नाहीये. आणि आता फोनही लागत नाहीये. सो लास्ट ऑप्शन म्हणून तुझ्याकडे चेक करावं विचारलं. ठीक आहे, तिथे नाही आली तर तुम्ही नका पॅनिक होऊ. हां,
इथेच असेल कुठेतरी, पाय मोकळे करायला गेली असेल. येईल, मी कळवतो. ऐक ना, काही कळलं की मला लगेच कळव हा. आणि मी तिथे यायचं असेल तर तसंही कळव मला. येऊ का? नाही नाही नाही, अगं असेल इथे कुठेतरी, मी कळवतो तुला. हा, बाय. तू शांत हो ना थोडं. ऐक ना, हायपरून काय होणार नाही ब्रो, प्लीज. समीर पाणी पी. हा, पी पाणी. पाणी मला नको आता पाणी. अरे मला चैन नाही तू पडणार हट्ट करू नको ब्रो, तू पाणी पी, पाणी पी, पाणी पी. पाणी पी बाळा. बस झालं, मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करून येतो. हे बघ समीर, पोलीस तसंही काय आपली कंप्लेंट लवकर घेणार नाही. पोलीस स्टेशन जाण्यात काही पॉईंट नाही. आपण थोडा वेळ वाट पाहू. पोलीस तशी आपली कंप्लेंट घेणार नाही लवकर. काय झालंय? काय नाही, तू कसं काय आला शाळेत ना लवकर? आज स्कूलचा पहिला दिवस होता ना, म्हणून टीचरने हाफ डे दिला. पण समीर मामाला काय झालंय? समीर मामा, तू एवढं टेन्शन मध्ये काय आहेस? तुझी मामी घरी नाहीये रे श्रेयस. मला सांग, तू शाळेत जाताना तिला बघितलं होतंस कुठे? हो, सकाळी आम्ही खूप वेळ लुडो खेळत होतो. मग नंतर मी शाळेत गेलो, तेव्हा मामी तिथेच होती. आम्ही सगळीकडे शोधलं पण नाही सापडली. नाही सापडणार ते आता. कदाचित त्यांना आपल्या सगळ्यांपासून लांब जायचं. समीर मामा, तू रडतोयस का? समीर मामा, रडू नको ना, नाही तर मला पण रडू येईल. नाही नाही रडत, तू घरी जा. हं? समीर मामा, मला ना तुला काहीतरी सांगायचंय, पण एकट्याला. नाही ना, मामीला खूप ओरडलं. जर का तुझं खरंच समीरवर प्रेम असेल ना, तर तू त्याला खूप चुप कायमचं सोडून जायला हवं.